तर पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालंय। ससूनचे फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना पोलीस आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करतायत। विशाल अग्रवालच्या सांगण्यावरून डॉक्टरांकडून या रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आला। डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं। डॉक्टरांनी दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड रिपोर्ट हे पोलिसांना पाठवले होते आणि हेच ब्लड रिपोर्ट हे निगेटिव्ह असल्याचे कोर्टामध्ये देखील सादर करण्यात आलेले होते। मात्र त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालं। डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोघांनाही आता पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपी वेदांचं ब्लड सॅम्पलच बदललं। 18 मे रोजी रात्री 2:30 वाजता पुण्याच्या कल्याणी नगर भागात अल्पवयीन आरोपी वेदांच्या पोर्शे कारनं 2 जणांना उडवलं। 19 मे रोजी सकाळी 11 वाजता ससूनमध्ये अल्पवयीन आरोपी वेदांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं। वेदांचे वडील विशाल अग्रवालनं डॉक्टर अजय तावरे यांच्यासोबत संपर्क केला। डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी ब्लड सॅम्पल बदललं। डॉक्टर श्रीहरी हळनोर याने वेदांचं ब्लड सॅम्पल एका कचऱ्याच्या डब्यात फेकलं। आरोपी वेदांतऐवजी दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं। आरोपीनं मद्यप्राशन केलं नाही असा रिपोर्ट ससूनच्या डॉक्टरांनी दिला। पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये डीएनए चाचणीसाठी वेदांचं दुसरं ब्लड सॅम्पल घेतलं होतं। दुसऱ्यांदा घेतलेलं ब्लड सॅम्पल आरोपी आणि वडिलांच्या ब्लड सॅम्पल सोबत मॅच झालं। मात्र ससूनमधील ब्लड सॅम्पल आरोपीच्या ब्लड सॅम्पल सोबत मॅच झालं नाही। पोलिसांनी चौकशी केली असता डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचं कबूल केलं। दुसरं ब्लड सॅम्पल घटनेच्या 20 तासांनंतर घेण्यात आलं, त्यामुळे त्यात अल्कोहोलचं प्रमाण आढळलं नाही। डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली आहे। 3 लाखांची लाच घेऊन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता मिळते। पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही CDR वगैरे काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे। हा जो काही मुलगा होता जो आरोपित आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते, परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्व होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे।